व्हिडिओ नंबर 12. या व्हिडिओमध्ये आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्सची एक स्पेशल फिजिकल प्रॉपर्टी आहे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ती शिकणार आहोत. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज नावाचा चॅप्टर शिकत आहोत. त्या अंतर्गत आपण हे शिकू. सर्वांना पुन्हा एकदा सूचना की MCQ एक्झामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सर्वांनी एक्झाम द्यावी. आता हा एक लाईट रे आहे. हा लाईट रे ज्या दिशेने जात आहे त्या डायरेक्शनला आपण पाथ ऑफ प्रपोगेशन म्हणतो. आता हे एवढ्या वेव्ज एकाच रेमध्ये का दाखवल्यात तर पार्टिकल नेचरमध्ये हा लाईट रे वेव्ह फॉर्मच्या फॅशननी एका ठिकाणून दुसरीकडे जातो. हा पार्टिकल एका ठिकाणून दुसरीकडे जाताना असा ह्या वेगवेगळ्या डायरेक्शननी व्हायब्रेट होत असतो. मग असा जर लाईट असेल तर त्याला आपण ऑर्डिनरी लाईट म्हणतो. जेव्हा ह्या ऑर्डिनरी लाईटच्या रस्त्यामध्ये आपण असा हा निकॉल्स प्रिझम नावाचा एक स्पेशल प्रिझम ठेवला की जो कॅल्साइट नावाच्या मटेरियलने तयार झाला आहे. CaCO3 त्याचा फॉर्म्युला आहे. जेव्हा हा निकॉल्स प्रिझम ह्या सर्व दिशेने व्हायब्रेट होणाऱ्या ह्या पार्टिकलने जात होता हा रे त्याच्या रस्त्यात जर ठेवला तर बाहेर इमर्जिंग लाईट जो आहे त्याचे व्हायब्रेशन्स आता रेस्ट्रिक्टेड आहेत. पहा की फक्त एका प्लेनमध्ये आहेत. कोणत्या प्लेनमध्ये की जो प्लेन हा पाथ ऑफ प्रपोगेशनला परपेंडिक्युलर आहे त्याच प्लेनमध्ये हे व्हायब्रेशन रेस्ट्रिक्टेड आहेत. म्हणून ह्या लाईटला आपण प्लेन पोलरायझ्ड लाईट असं म्हणतो. आपल्याला काय काम पडलं ह्या प्लेन पोलरायझ्ड लाईटचं तर हे प्लेन पोलरायझ्ड लाईट घेतली आपण आणि ही पोलॅरिमीटर ट्यूब आहे काचेची ट्यूब. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा 1-क्लोरोब्युटेन नावाचा कंपाऊंडचं सोल्युशन भरलं. हा 1-क्लोरोब्युटेन दिसायला असा आहे. ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्ही वहीवर लिहून ठेवा. आता ह्यामधून जर हा आपण प्लेन पोलरायझ्ड लाईट पाठवला आणि ऑब्झर्वेशन आपण नोंदवले तर काय ऑब्झर्वेशन आहेत की जसा लाईट प्लेन पोलरायझ्ड लाईट जसा पाठवला तसाच्या तसा बाहेर आला. म्हणून देअर इज नो चेंज, म्हणजे काहीच ॲक्टिव्हिटी घडली नाही. मग आता हाच प्लेन पोलरायझ्ड लाईट आपण 2-क्लोरोब्युटेन हा फॉर्म्युला त्याचा लिहून ठेवा ह्या कंपाऊंडच्या सोल्युशनमधून पाठवला तर आपल्याला काय दिसलं की इमर्जिंग लाईट जो आहे बाहेर आलेला पोलॅरिमीटरमधून लाईट पहा ह्याच्यामध्ये काहीतरी फरक आहे. म्हणजे तिथे काहीतरी ॲक्टिव्हिटी घडली मध्ये 1-क्लोरोब्युटेनसोबत घडली नव्हती. हे काय झालं आहे की हा असा लाईट आपण पाठवला होता. पहा हा असा पाठवला होता लाईट आणि हा थोडासा वेगळा आला. मग हा जो पाठवलेला लाईट होता तो ह्या प्लेनमध्ये व्हायब्रेट होत होता परपेंडिक्युलर टू पाथ ऑफ प्रपोगेशन. आणि आता हा जो प्लेन आहे बाहेर आलेल्या लाईटचा हे आपण त्या 2-क्लोरोब्युटेनमधून बाहेर आलेल्या लाईटचा तर प्लेन फिरलेला दिसायला लागला. पहा मग असं रोटेशन दिसलं आपल्याला प्लेन ऑफ प्लेन पोलरायझ्ड लाईटचं. जो प्लेन पोलरायझ्ड लाईट ज्या प्लेनमध्ये व्हायब्रेट होत आहे ह्या प्लेनला आपण प्लेन ऑफ प्लेन पोलरायझ्ड लाईट म्हणतो आणि त्याचंच रोटेशन झालेलं दिसलं आपल्याला. मग असं जे रोटेशन झालेलं आपण ऑब्झर्व केलं त्याला म्हणायचं ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. रोटेशन ऑफ प्लेन पोलरायझ्ड लाईट इन क्लॉकवाईज ऑर इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन इज नोन ॲज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आणि मग हे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी नावाची एक फिजिकल प्रॉपर्टी आहे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दाखवतात. खूप प्रकारचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दाखवतात. आता जे कंपाऊंड्स हे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवतात त्यांना आपण ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स असं म्हणतो. कंपाऊंड्स विच रोटेट्स प्लेन पोलरायझ्ड लाईट आर कॉल्ड ॲज ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स. मग आता आपल्याला प्रश्न पडणार साहजिकच आहे की विच कंपाऊंड्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह. म्हणजे आता नेमके कोणते कंपाऊंड. 1-क्लोरोब्युटेनने ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवली नाही पण 2-क्लोरोब्युटेनने ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवली. असं का झालं बाबा. एकाने दाखवली एकाने का नाही दाखवली. तर कोणते कोणते कंपाऊंड्स ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवतील तर असे कंपाऊंड्स की ज्याच्यामध्ये मिनिमम एक कायरल कार्बन किंवा असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे. एक तरी कमीत कमी. एकापेक्षा जास्त असतील तर अरे वा. मग आता ह्या कंडिशन आधी आपण लिहून घेऊन शिकू. पाठ करा ह्या कंडिशन आणि मग ते काय त्याचा अर्थ होतो ते पाहू.
म्हणजे एनी कंपाऊंड विच पजेस ए कायरल कार्बन और असिमेट्रिक कार्बन कॅन शो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. दुसरं काय वाक्य आहे की मॉलिक्यूल विच हॅज नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस, तो सुद्धा ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवतो. समजून घेऊ आपण ह्या दोन पॉईंटचा अर्थ. की आता हे एक कंपाऊंड 1-क्लोरोब्युटेन दाखवलं आहे तुम्हाला. आता हा जो लाल कलरचा कार्बन आहे त्याच्या भोवती काय काय जोडले त्याच्यावर फोकस करा. तर हे जोडलेत, काय काय जोडलेत हो, तर क्लॉकवाईज डायरेक्शननी वरून टॉपवरून येऊ हायड्रोजन हायड्रोजन क्लोरीन आणि हा एन प्रोपिल ग्रुप जोडला. मग आता ह्यात निरीक्षण करा की हे दोन सेम आहेत. पहा हे हायड्रोजन जे आहेत ते दोन सेम आहेत. पण आता हा 2-क्लोरोब्युटेन जर पाहिला आपण की जो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवली त्याने आपल्याला, तर त्याच्याला हे जे ह्या रेड कलरच्या कार्बनला हे जे जोडलेत ह्याची लिस्ट तयार करू आपण. तर पहा की ऑल 4 ग्रुप्स अँड ॲटम्स आर डिफरंट. इथे सगळे वेगळे वेगळे आहेत, वर 2 सेम आहेत. पहा अजून एक एक्झाम्पल पाहू. हे एक लॅक्टिक ॲसिड नावाचं ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि ह्या लॅक्टिक ॲसिडमध्ये हा जो रेड कलरने कार्बन दाखवला आहे त्याचं वैशिष्ट्य पाहू आपण की त्याला काय काय जोडले. ते हे सुद्धा ऑल 4 डिफरंट आहेत. पहा मग अशा कार्बन ह्या दोन कंपाऊंडमध्ये 1-क्लोरोब्युटेन आणि ह्या लॅक्टिक ॲसिडमध्ये आहे. असा कार्बन विच इज अटॅच्ड टू 4 डिफरंट ग्रुप्स ऑर ॲटम्स इज नोन ॲज असिमेट्रिक कार्बन ॲटम. मग हे जे कार्बन ॲटम आहेत की ज्याला वेगळे वेगळे 4 ग्रुप किंवा ॲटम्स जोडले त्याला असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणायचं. आणि मग असा कमीत कमी एक तरी कार्बन ज्या कंपाऊंडकडे आहे ते ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवतात. पण 1-क्लोरोब्युटेनकडे असा कार्बन आहे का, तुम्ही सगळ्या कार्बनला चेक करा. इथे तर 3 हायड्रोजन म्हणजे सारखेच आहेत, इथे 2 हायड्रोजन, इथे 2 हायड्रोजन आणि इथे 2 हायड्रोजन एकाच कार्बनला जोडलेत. मग अशा प्रकारे ह्या कंपाऊंडमध्ये एकही असिमेट्रिक कार्बन ॲटम नसल्यामुळे तो ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे. म्हणजे प्लेन पोलराइज्ड लाईट रोटेट करणार नाही 1-क्लोरोब्युटेन हा पहिल्यावाला. पण हे 2 कंपाऊंड मात्र ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवतील. का बरं दाखवतील? पहिली अट होती की इट शुड कंटेन मिनिमम 1 असिमेट्रिक कार्बन ॲटम आणि मग ह्या कंपाऊंडनी ती अट पूर्ण केली म्हणून ही पहिली अट पाहिली आपण. हे 2 ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहेत. पुन्हा लक्षात घ्या, जर एखादा कंपाऊंड कोणताही कंपाऊंड असू द्या, तो हॅलो अल्केन पाहिजे, अल्डिहाइड, ॲसिड असं काहीच बंधन नाही. कोणताही ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्याच्यामध्ये असा एक कार्बन कमीत कमी एक तरी कार्बन पाहिजे की ज्याला 4 ग्रुप्स किंवा ॲटम्स वेगळे वेगळे आहेत जोडलेले, असिमेट्रिक कार्बन ॲटम पाहिजे. आता ह्याच कार्बनला कायरल कार्बन सुद्धा म्हणतात आणि त्याची डेफिनेशन 1 मार्कासाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारतात. तुम्ही व्यवस्थित पाठ करा की कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू 4 डिफरंट ग्रुप्स or atoms is called as chiral carbon or asymmetric carbon. दुसरा प्रश्न पडला की का बरं बाबा की ज्या कंपाऊंड्सकडे कायरल कार्बन आहे किंवा असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे तेच कंपाऊंड ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी का दाखवत असतील. तर पुढे जाऊ आपण की हा एक कंपाऊंड मॉलिक्यूल आहे की त्याचा हा कार्बन असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे. हा असिमेट्रिक कार्बन ॲटम असल्यामुळे हा पूर्ण मॉलिक्यूलच असिमेट्रिक झाला. म्हणजे काय झालं पाहू आपण की हे एक लेटर घ्या. ह्या लेटर एला जर आपण असे 2 तुकडे केले तर दोन्ही तुकडे सारखे आहेत. म्हणजे ह्या रेषेच्या 2 साईडचे भाग सारखे आहेत म्हणून ह्याला ॲक्सिस ऑफ सिमेट्री म्हणतो आणि हा सिमेट्रिकल लेटर झालं, हे सिमेट्रिकल लेटर झालं. पहा पण जर आपण हे एक लेटर घेतलं की ज्या लेटरचे आता 2 भाग केले तर 2 समान भाग झालेत का पहा. बरं दुसरीकडून रेष ओढून पाहू, अजून एक रेष ओढून पाहू. अशा तुम्ही कितीही रेषा ओढा, ॲक्सिस काढा, प्लेन काढा, तर ह्याला सिमेट्री नाही म्हणून ह्या लेटरला आपण असिमेट्रिक लेटर म्हणतो. आता आपल्या मॉलिक्यूलकडे येऊन आपण आपल्या मॉलिक्यूलला ॲक्सिस प्लेन पाहू आपण. आता हे ॲक्सिस पाहू की ह्या ॲक्सिसच्या 2 साईडचे भाग पहा काही नाहीत सारखे. ह्या ॲक्सिसला पाहू, ह्या ॲक्सिसला पाहू. असं वेगवेगळे ॲक्सिस किंवा प्लेन किंवा पॉईंट पाहिले तर त्याच्या 2 साईडचे भाग सारखे नाहीत म्हणून हा मॉलिक्यूल असिमेट्रिक आहे. कुणामुळे हा असिमेट्रिक झाला? ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ असिमेट्रिक कार्बन ॲटम. मग ज्या मॉलिक्यूलकडे असिमेट्रिक कार्बन तो मॉलिक्यूल असिमेट्रिक.
आता ह्याच मॉलिक्यूलला आपण जर आरशात पाहिलं, व्यवस्थित समजून घ्या, पहिली अट होती असिमेट्रिक कार्बनची आहे. ह्याला जर आरशात पाहिलं तर असा दिसेल, ह्याला मिरर इमेज म्हणायचं. मग ह्या दोन मिरर इमेजेस नॉन सुपरइम्पोजेबल असतात. म्हणजे काय समजून घ्या. हे एक टेट्राहेड्रल कार्बनचं मॉडेल तुमच्या समोर मी बनवलेलं आहे. ह्या इथे जो कार्बन आहे त्या कार्बनला हे पहा 4 वेगवेगळे ॲटम्स किंवा ग्रुप्स जोडले दाखवलेत. म्हणजे हा कार्बन आता असिमेट्रिक कार्बन आहे. आता ह्या असिमेट्रिक कार्बन ॲटमला आपण पेपरवर ज्यावेळेस प्लेन पेपरवर वहीवर रिप्रेझेंट करतो त्यावेळेस कसं रिप्रेझेंट करतो की हा तुमच्याकडे आलेला, हा तुमच्याकडे आलेला, ह्याला आपण सॉलिड बेस्ड लाईननी दाखवतो. हे दोन एका प्लेन मध्ये आहेत, साध्या लाईननी दाखवतो. आणि हा येलो कलरचा पहा पाठीमागे गेला, हा पाठीमागचा आपण डॉटेड लाईननी दाखवतो, असं रिप्रेझेंट करतो. आता हे जे आपल्याकडे मॉडेल आहे असिमेट्रिक कार्बन ॲटमच्या भोवती 4 ॲटम्स किंवा ग्रुप्स दाखवलेलं, ह्याला आपल्याला आरशासमोर उभा करायचं. ह्याला जर आरशासमोर उभा केलं तर हे असं दिसते पहा एक्झॅक्ट. ही मिरर इमेज झाली, आपला हा मॉलिक्यूल ही त्याची मिरर इमेज. आता तुम्ही ह्या दोन मॉलिक्यूलला एकमेकावर सुपर इम्पोज करण्याचा प्रयत्न करून पाहू. म्हणजे काय की हे असा हा मॉलिक्यूल ह्याच्यावर आपण ठेवला तर पहा काय काय झाले पहा व्यवस्थित की हे ग्रीन कलर मॅच झाले, हे ऑरेंज कलर मॅच झाले, पण हे दोन मॅच झाले नाही पहा. बरं चला आपण दुसरं काहीतरी फिरवून पाहू. ओके, हा आता पिंक कलरचा वर घेतला आणि हे मॅच केले तर हा झाले काय मॅच झाले पहा की हे पिंक पिंक मॅच झाले आणि हे ग्रीन ग्रीन मॅच झाले, पण हे दोन मॅच झाले नाही. मग आता ह्या जर हे दोन मिरर इमेजेस असतील, लक्षात घ्या, हे तुम्ही असं कसंही पकडा सगळे सारखेच असतात, टेट्राहेड्रल मॉडेल आहे. हे जे दोन मिरर इमेजेस आहेत मॉलिक्यूलच्या, या दोन मिरर इमेजेस कधीच एकमेकावर सुपर इम्पोज होत नाहीत. म्हणजे काय, हे चारीच्या चारी मॅच कधीच होत नाहीत. कोणते दोनच मॅच होतात आणि दोन मॅच होत नाहीत पहा. मग असं जर हे मॅच झाले असते तर त्याला आपण सुपर इम्पोज झालं म्हणलो असतो, पण ह्या इथे मॅच होत नाहीत. म्हणून ह्या दोन मॉडेल्स, हे मॉलिक्यूल्स, हे दोन मॉलिक्यूल्स एकमेकाचे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत. आणि ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीसाठी ही एक मस्ट कंडिशन आहे. पहिली कंडिशन काय की हा असिमेट्रिक कार्बन ॲटम पाहिजे, आणि दुसरी कंडिशन की हे दोन नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस पाहिजे. आता हे जे तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे ह्याच्यामध्ये ह्या दोन नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत, ह्यांना नाव ठेवले पहा. ही जर अशी जोडी असेल तर अशा ह्या जोडीला आपण इनॅन्शिओमर्स असं म्हणतो. मग इनॅन्शिओमर्सची काय डेफिनेशन की ऑप्टिकली ॲक्टिव्ह आयसोमर्स विच आर नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ ईच अदर आर टर्म्ड ॲज इनॅन्शिओमर्स. ही सुद्धा डेफिनेशन तुम्ही व्हिडिओ पॉज करून घेत राहा मध्ये मध्ये आणि ह्या डेफिनेशन लिहून घ्या. बोर्ड एक्झामसाठी 1 मार्कासाठी ह्या आवश्यक. इनॅन्शिओमर्स म्हणजे कोण की ते नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेसची जोडी, त्याला आपण इनॅन्शिओमर्स असं म्हणतो. तुमच्यासमोर आता एक पेअर ऑफ ऑप्टिकली ॲक्टिव्ह आयसोमर आहे जे एकमेकाचे नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत, ह्यांना आपण इनॅन्शिओमर्स म्हणतो. आता ह्यांच्यामध्ये वैशिष्ट्य असं की ह्यांच्या सर्व फिजिकल प्रॉपर्टीज ह्या आयडेंटिकल असतात. म्हणजे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हे वगैरे एक्झॅक्टली सारखा असतो, पण एक फिजिकल प्रॉपर्टी मात्र वेगळी असते. ती कोणती तर ऑप्टिकल रोटेशन. काय वेगळेपणा असतो की हा पहिलावाला समजा जर प्लेन पोलराइज्ड लाईट हा क्लॉकवाईज डायरेक्शनने जर रोटेट करत असेल, फॉर एक्झाम्पल की ह्यामधून हा जर आपण लाईट पास केला तर ह्याचा प्लेन पोलराइज्ड लाईट हा पहिल्यावाला कसा रोटेट करील असा क्लॉकवाईज डायरेक्शनने जर रोटेट केला तर हा दुसरा जो कंपाऊंड आहे त्याची मिरर इमेज, त्याला आपण त्याचा इनॅन्शिओमर म्हणतो, हा त्याच्या उलट डायरेक्शननी म्हणजे अँटी क्लॉकवाईज ह्या दिशेने असं रोटेट करेल पहा. मग ह्या दोनमध्ये इनॅन्शिओमरमध्ये फक्त एकच फरक असतो, तो म्हणजे ऑप्टिकल रोटेशनच्या डायरेक्शनला फरक असतो पहा. मग आता ह्यांचे पण डेफिनेशन करू आपण. हे दोन वेगळे वेगळे कंपाऊंड झाले ज्यांची फिजिकल प्रॉपर्टी, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ही वेगळी आहे. मग काय डेफिनेशन करता येईल आपल्याला
की असे ऑप्टिकल आयसोमर which rotate plane of plane polarized ray light in clockwise direction are known as dextrorotatory. आणि असे आयसोमर which rotate plane of plane polarized ray light in anti-clockwise direction are termed as levorotatory. आता काही एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो की एखादा कंपाऊंड ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे की नाही, त्याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे की नाही. कोणताही कंपाऊंड तुमच्या समोर दिला तर कसं चेक करायचं की ह्यामध्ये 4 कार्बन आहेत पहा. मग हे 4 कार्बन पहा की 4 पैकी पहिल्या कार्बनला CH3 लिहिलंय, म्हणजे हा 3 हायड्रोजन आहेत एकाच कार्बनला, म्हणजे हा असिमेट्रिक असण्याचा प्रश्नच नाही. असिमेट्रिक कार्बन इज द कार्बन विच इज अटॅच्ड टू 4 डिफरंट ग्रुप्स ऑर ॲटम्स. इथं ते हे 3 सारखेच आहेत, म्हणजे इथे पाहत बसायची गरज नाही. हा जो आहे आता फोकस करून दाखवलेला, त्याच्याबद्दल विचार करू की याला कोण कोण जोडलंय. पहा जोडलंय हे इथे लिहून ठेवू आपण की क्लोरीन जोडलाय. त्याच्यानंतर हा कॉम्प्लेक्स ग्रुप आहे पहा, हा एक खूप मोठा काहीतरी वेगळा ग्रुप आहे, त्याला आपण कॉम्प्लेक्स म्हणू. त्याच्यानंतर हा एक हायड्रोजन जोडलाय आणि हा मिथिल ग्रुप जोडलाय. हे असे 4 ग्रुप जोडलेत. आता ह्या ग्रुपचं ऑब्झर्वेशन पहा की 4 ग्रुप्स आर डिफरंट. हे 4च्या 4 वेगळे आहेत. म्हणून पहिला हा फोकस केलेला कार्बन हा असिमेट्रिक आहे. आता ह्या दुसऱ्या कार्बनवर फोकस करू आपण. ह्या कार्बनवर फोकस केले, लक्ष द्या. आता आपण ह्याला काय काय जोडले पाहू. हा हायड्रोजन जोडला, इथे लिहून लिस्ट करू आपण. हा मिथिल, हा OH आणि हा कॉम्प्लेक्स ग्रुप जोडलाय पहा. मग आता ह्या ग्रुपचं ऑब्झर्वेशन केलं तर हे सुद्धा वेगवेगळे ग्रुप दिसायला लागलेत, म्हणजे हा सुद्धा आता असिमेट्रिक कार्बन आहे. आणि मग ह्यांना आपण स्टारनी दाखवणार आहोत. मग ह्या कंपाऊंडमध्ये 2 असिमेट्रिक कार्बन ॲटम आहेत आणि हे ऑप्टिकली ॲक्टिव्ह असेल. मग जर एकच असिमेट्रिक असेल तरी असतो, इथे तर 2 आहेत. खूप छान झालं. आता हे ग्लुकोज नावाचा एक कंपाऊंड आहे की ह्या कंपाऊंडमध्ये एकूण 6 कार्बन आहेत. हा टॉपचा जो कार्बन आहे त्या टॉपच्या कार्बनला हा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड असल्यामुळे हा काय ऑप्टिकली ॲक्टिव्ह नसेल, म्हणजे हा असिमेट्रिक कार्बन नसेल. त्याच्यानंतर हा जो कार्बन आहे त्याला CH2 लिहिलेले दिसायला लागले पहा इथे सगळ्यात बॉटमच्या कार्बनला, म्हणजे हा बॉटमचा कार्बन सुद्धा असिमेट्रिक नसेल. मग आता आपण टॉपपासून 2 नंबरचा पाहू की ह्या कार्बनला काय काय जोडले पहा की हा CHO जोडलाय, हा OH जोडलाय, हा एक असा मोठा काहीतरी कॉम्प्लेक्स अवघड ग्रुप जोडलाय आणि हा एक हायड्रोजन जोडलाय. ह्याची लिस्ट लिहू इकडे काय काय जोडले ते. तर पहा हे सुद्धा 4ही वेगळे वेगळे आहेत, म्हणजे हा सुद्धा कार्बन असिमेट्रिक आहे. आता तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि बाकीच्या 3 कार्बनसाठी सुद्धा तुम्ही असा प्रयत्न करून पहा की हे असिमेट्रिक आहेत की नाही. तर तुम्ही हे अभ्यास केल्यानंतर दिसेल की होय, हे सर्वच्या सर्व असिमेट्रिक आहेत. मग ग्लुकोजमध्ये एकूण 4 असिमेट्रिक कार्बन ॲटम आणि म्हणून हा सुद्धा ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. तुम्हाला अभ्यास करायचा आहे की एखादा कंपाऊंड दाखवल्यावर आता ह्या कंपाऊंडमध्ये पाहू आपण असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे का आणि हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह असेल का. तर ह्या इथे CH2 इथे CH2 लिहिले पहा. ह्या फोकस करून दाखवतो मला. ह्या इथे CH2 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 म्हणजे 2 हायड्रोजन आहेत. ह्यांचं काय पाहायची गरज नाही. मग आता हा जो कार्बन आहे ह्या कार्बनवर फोकस केलेला आहे, ह्याला काय काय जोडलंय पहा बरं की हा एक मिथिल ग्रुप आहे, हा एक हायड्रोजन आहे, हे इकडे काहीतरी असं ब्रँच आहे आणि हे इकडे अशी ब्रँच आहे. म्हणजे हे 2 लेग सारखे नाहीत. म्हणजे हा सुद्धा आपण जो फोकस केलेला कार्बन आहे तो सुद्धा असिमेट्रिक आहे, म्हणजे हा सुद्धा ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे. मग तुम्हाला कोणताही कंपाऊंड दिला तरी त्यामध्ये असा अभ्यास करून ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवेल नक्की नाही, तो कोणता कार्बन असिमेट्रिक आहे ते ओळखता आलं पाहिजे. आता कोणताही कार्बन घेतला तर तो टेट्राहायड्रल असतो आणि त्याला पेपरवर आपण असं दाखवतो. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं. मग आता ह्या इथे की आपण हा जो समोर आलेला कार्बन आहे तो अशा लाईनने दाखवतात पहा. हे व्यवस्थित समजून घ्या. कोणत्याही कार्बनच्या भोवती 4 जर वेगवेगळे ग्रुप्स किंवा ॲटम्स जोडलेले असतील तर ह्याला आपण सॅच्युरेटेड कार्बन म्हणतो, sp3 हायब्रिड कार्बन म्हणतो. जर 4 बॉन्ड ह्यांनी बनवले असतील वेगवेगळ्या ॲटमसोबत, ग्रुपसोबत किंवा सारख्यासोबत, तर ह्याला कसं दाखवतात ह्या पद्धतीने. हा पुढे समोर आलेला बॉन्ड, हा पाठीमागचा आणि हे 2 प्लेनमध्ये.
प्रत्येक कार्बनला आपण असं लिहू शकतो जो sp3 हायब्रिड आहे किंवा सॅच्युरेटेड आहे किंवा ज्यांनी 4 बॉन्ड बनवलेत. मग आता आपण हा जो कंपाऊंड आहे ह्याच्यातला हा 2 नंबरचा कार्बन, वरून टॉपवर नंबरिंग केली तर हा 2 नंबरचा कार्बन, ह्याला पण असं लिहून पाहू की ह्याच्यामध्ये आता ह्याचा अर्थ काय होतो अजून एकदा समजून घ्या की हे 2 साध्या लाईन जे दाखवल्यात, ह्या साध्या लाईनचा अर्थ की हे प्लेन पेपरच्या प्लेनवर आहेत हे 2 ग्रुप्स. हा पाठीमागच्या साईडला आहे डॉटेड लाईनने दाखवलेला, आणि हा NH2 असा सॉलिड वेज्ड लाईनने दाखवलेला आपल्याकडे आलेला आहे. मग आता ह्या कंपाऊंडपैकी कोण असिमेट्रिक आहे आणि कोण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवेल, तर ह्या कंपाऊंडमध्ये पहिल्या मिथेनमध्ये हा कार्बन 4ही सारख्याच हायड्रोजनला जोडलाय, 4 बॉन्ड बनवलेत पण सारख्याच ॲटम किंवा ग्रुपसोबत बनवलेत, म्हणून हा काय ऑप्टिकली ॲक्टिव्ह नसेल. पण ह्या कंपाऊंडमध्ये निरीक्षण करा की हा जो कार्बन आहे किंवा हा जो कार्बन आहे तो 4 वेगळ्या वेगळ्या ग्रुप्स किंवा ॲटम्सला जोडला आहे, म्हणून हा कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. कुणामुळे? ह्या कार्बनमुळे की जो कार्बन असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे. गंमत नंबर 2 की पहा तुमच्याकडे 2 पोलॅरिमीटर आहेत आणि ह्या पहिल्या पोलॅरिमीटरमध्ये लिओ रोटेटरी लॅक्टिक ॲसिड भरला L, म्हणजे काय, हा लेफ्ट साईडला रोटेशन दाखवेल, आणि ह्यामध्ये डेक्स्ट्रो रोटेटरी भरला, आणि आपण प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट ह्या इथे असा आपण स्टार्टिंगला याच्यातून पास केला. जेव्हा हा लिओ रोटेटरी लॅक्टिक ॲसिडमधून L लॅक्टिक ॲसिडमधून बाहेर आला तर त्याने ऑप्टिकल रोटेशन लेफ्ट साईडला दाखवायला पाहिजे. हे दाखवलं पहा इथे लेफ्ट साईडला थोडंसं ऑप्टिकल रोटेशन दाखवलं. आता जेव्हा हाच लाईट जो रोटेट झालेला आहे प्लेन पोलराइज्ड लाईट रोटेट झालेला, त्याला जर आपण ह्याच्यातून तोच आता ओरिजिनल घेतला नाही, तोच ह्या लॅक्टिक ॲसिडमधून डी लॅक्टिक ॲसिडमधून जर पास केला आपण तर हा सरळ होऊन आला. का बरं हा सरळ होऊन आला? तर ह्या इथे नीट लक्ष द्या की पहिल्याने काय केलं, हा L लॅक्टिक ॲसिड काय ह्या इथे फोकस करा तुम्ही. पहिला L वाला काय करेल की ह्याला असं लेफ्ट साईडला फिरवेल पहा, आणि असा जो आता लाईट एंटर केला ह्यालाच आता तो डी वाला सरळ राईट साईडला फिरवेल तेवढ्याच अँगलने. इथे आपण 90 डिग्रीने दाखवलं होतं आत्ता ते फिरवून दाखवताना, पण 90 डिग्रीच असते असं काही नाही, वेगवेगळ्या अँगलने ऑप्टिकल रोटेशन असतात. मग आता त्याच्यामुळे हे एक्सटर्नल कॉम्पन्सेशन झालं, आणि जर इक्वल अमाऊंट ऑफ इक्विमोलार म्हणायचं त्याला, इक्विमोलार सोल्युशनमधून जर आपण L आणि D मधून लाईट पास केला तर आपल्याला ॲक्च्युअली ऑप्टिकल रोटेशन दिसत नाही. हे कशामुळे दिसत नाही? एक्सटर्नल कॉम्पन्सेशनमुळं. आता काय करू आपण, हे वेगळ्या वेगळ्या पोलॅरिमीटर घेण्यापेक्षा एकाच पोलॅरिमीटरमध्ये L आणि D इक्विमोलार म्हणजे काय, सारख्या संख्येने त्याचे मॉलिक्यूल टाकू आपण, आणि ह्याच्यातून हा लाईट पास केला. लाईट पास केला तर आपल्याला काय दिसणार आहे की हे काहीच दिसलं नाही ऑप्टिकल रोटेशन. का दिसलं नाही? कारण पहिल्याने ह्याला क्लॉकवाईज फिरवलं असेल तर दुसऱ्या ह्याला अँटी क्लॉकवाईज फिरेल तेवढ्याच अँगलने, आणि मग ते ऑप्टिकल रोटेशन दिसणार नाही. मग असं मिक्सचर की जे इक्विमोलार मिक्सचर आहे म्हणजे दोन्हीचे मॉलिक्यूलची संख्या सारखं आहे, हे असं मिक्सचर की जे इक्विमोलार आहे आणि ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवत नाही, त्याची डेफिनेशन करू आपण की त्याला म्हणतात रेसिमिक मिक्सचर. ही सुद्धा एक महत्त्वाची डेफिनेशन लिहून घ्यायची तुम्ही. इक्विमोलार मिक्सचर ऑफ D and L isomer which is optically inactive is known as racemic mixture or racemic modification or DL mixture or plus minus mixture. आता हे का दाखवत नाहीत त्याचं कारणही हे तुम्ही पाठ करून घ्या की एक्सटर्नल कॉम्पन्सेशनमुळे हे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवत नाही. पहा, रेसिमिक मिक्सचर हे ऑप्टिकली ॲक्टिव्ह नसते, आणि रेसिमिक मिक्सचरची अट आहे की ते इक्विमोलारच असलं पाहिजे, म्हणजे दोन्हीही मॉलिक्यूलची संख्या त्या पोलॅरिमीटर ट्यूबमध्ये सारखी पाहिजे, D आयसोमरची आणि L आयसोमरची. पुन्हा एकदा सूचना की MCQ एक्झाम देणं अत्यंत आवश्यक आहे. लिंक MCQ एक्झामची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.